नमस्कार मित्रांनो, हे बघताय काय बरं? सुकलेली कोड्यांची फुलं. ही एक माझी सगळ्यात आवडती रानभाजी आहे, जी मी लहानपणापासून खात आली आणि त्यातही उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गावी गेल्यावर चुलीवरची गरमागरम ही कोड्याच्या फुलांची भाजी आणि भाकरी आईने केलेली. आहा! म्हणजे सुख असायचं. बरं, परत मुंबईला येताना आम्ही पॅक करूनही घेऊन यायचो, जेणेकरून आम्ही पूर्ण पावसाळ्यातसुद्धा ही भाजी खाऊ शकू. अच्छा, ही भाजी ताज्या फुलांची सुद्धा केली जाते, पण मी इथे सुकी फुलं घेतली कारण की आमच्याकडे अशीच केली जाते. ती उन्हाळ्यात कडक उन्हात ही सुकवलेली फुलं आहेत. तर सगळ्यात पहिले आपण ही नीट स्वच्छ साफ करून घेऊया. याच्यात कधी धूळ असते, काड्या पडलेल्या असतात, कारण काही वेळा उघडे सुद्धा उन्हात सुकवले जातात. म्हणून साफ केल्यानंतर आपण आज स्वच्छ धुवून घेऊया. आता इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलंय आणि ही धुतलेली फुलं सगळी आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि मीठ टाकून चांगलं 10 ते 15 मिनिटं किंवा जोपर्यंत फुलांचा कलर जो आहे, रंग जो आहे फिका पडत नाही तोपर्यंत ह्याला उकळ काढून घ्यायची आहे. अच्छा, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण ही थोडी कडवट फुलं असतात. हा कडवटपणा कमी करण्यासाठी आपल्याला छान उकळून घ्यायची आहेत फुलं. हे बघा, अशा प्रकारे गळतील फुलं आणि थोडी फिकी पडतील. फुलं उकळून अशी दिसायला लागली की त्याला पहिले गाळून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. तर जोपर्यंत आपली फुलं गार होत आहे तोपर्यंत आपण भाजीची दुसरी तयारी करायला घेऊया. तर एका कढईमध्ये मी तेल गरम केलंय, राई, हिंग आणि कढीपत्ता छान प्रकारे तडतडवलाय आणि आता 2 कांदे टाकून तेही छानपैकी परतवून घेणार आहे. आता इथे कांदा लवकर परतवावा म्हणून इथे मी थोडंसं मीठ टाकलंय, मिक्स करून घेतले छान प्रकारे आणि कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतलाय. तर हे बघा, कांदा छान प्रकारे लालसर परतला गेला आहे. तर ह्याच्यात मी सगळ्यात पहिली गोष्ट गोडा मसाला, घरचा बनवलेला गोडा मसाला 1 चमचा. हे नसेल तर तुम्ही 1 चमचाभर मार्केटमध्ये जी गोडा मसाला पावडर मिळते ती टाकू शकता. तेही नसेल तर फक्त किचन किंग मसाला किंवा घरी तुम्ही जो पण भाजीला मसाला वापरता तो टाकू शकता. मी घरचा गोडा मसाला आहे म्हणून तो टाकला आहे. छान मिक्स करून घेते मी, कारण घरी हा ओला मसाला आहे, तर मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते. त्याबरोबरच तो छान परतलाही जातोय आणि आपल्याला मसाला परतणं खूप गरजेचं असतं. तर छान टेस्टसाठी इथे बघा आपला हा मसाला परतला गेला. आता मी किचन किंग मसाला, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला अशा बेसिक आपले जे भाजीचे मसाले ते सगळे टाकून घेतलेत. तेही छान प्रकारे मिक्स करून घेतले. आता ह्याच्यात तुम्ही टोमॅटो टाकायचा असेल तर टाकू शकता. मी ह्याच्यात टोमॅटो नाही टाकत, कारण ही भाजी थोडी सुकी भाजी असते. तर इथे बघा आपण उकळवलेले कुड्याची फुलं जी मी गाळून ठेवलेली आता गार झाली आहेत, तर ही अशी या प्रकारे पिळून घ्यायची, जेणेकरून त्यातला जो उरला-सुरला हलका कडवटपणा आहे तो पण कमी होईल. थोडीशी हलकी कडवटपणा असतो भाजीत ह्या, पण ह्या प्रोसेसने फार कमी होतो. ही भाजी शरीरासाठी, आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते. तुम्ही Google करू शकता की याचे फायदे काय-काय आहेत. तुम्ही जर ही भाजी कधी खाल्ली नसेल आणि तुमच्या इथे मिळत असेल तर नक्की ट्राय करा ही भाजी. मग आमच्या इथे म्हणजे मुंबईत किंवा मी कल्याणला राहते, तिथे आगरी कोळी मावशी ज्या आहेत त्या ह्या भाज्या ठेवतात विकायला. तुमच्याकडे ही मिळत असेल, तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर ही नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्ही जर ही भाजी पहिले कधी खाल्ली असेल किंवा तुमच्याकडे ही भाजी बनते, तर कशी बनते, त्याची पद्धत काय आहे, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला किती आवडते हेही सांगा. तर हे बघा, इथे आपण हे पूर्ण पाणी गाळून घेतलेली भाजी जी आहे ती कांदा आणि मसाल्यामध्ये टाकली आहे. छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे कांद्याबरोबर आणि काही नाही, झाकण ठेवून 5 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा आपली भाजी तयार आहे. आता फक्त वरतून ताजी-ताजी कोथिंबीर कापलेली टाकायची, मिक्स करायचे आणि सर्व्ह करायचे. तरीही बघा, आपली कुड्याच्या फुलांची भाजी अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी आणि खायलाही तितकीच छान आणि करायलाही तितकीच सोपी. त्याचं ही भाजी तुम्हाला मिळत असेल ना, तर मी नक्की सांगते, ही करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आज मी हिला भाकरीबरोबर खाते आणि मी जसं म्हटलं की माझी फेव्हरेट रानभाजी आहे. तर मला ही फारच आवडते आणि ही झालीसुद्धा फार टेस्टी होती. नक्की करून बघा. आता काय, जसं मी नेहमी म्हणते, तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.